आज ऑफिसचा शेवटचा दिवस. गेल्या 2 महिन्यांपासून मी नोटीस पिरियडच्या सुरक्षित किनाऱ्यावर होतो, पण खऱ्या अर्थाने मी 1 जानेवारीलाच या किनाऱ्याचा मोह सोडला होता. रामायणात एक सुंदर प्रसंग आहे. जेव्हा प्रभू रामांना समुद्र ओलांडायचा होता, तेव्हा समोर अथांग पाणी होतं. किनारा सुरक्षित होता, पण ध्येय मात्र पलीकडे होतं. तो समुद्र ओलांडण्यासाठी एका दगडाची गरज होती, श्रद्धेची आणि मेहनतीची गरज होती. माझा कम्फर्ट झोन हीच माझी अयोध्या होती. तिथे सगळं काही सुखवस्तू होतं, दर महिन्याचा पगार, ठरलेला दिनक्रम. पण रामराज्य उभं करायचं असेल तर वनवास आणि लंका दहनसुद्धा आलंच. यासाठी मला सुरक्षिततेच्या किनाऱ्याचा हात सोडून अनिश्चिततेच्या समुद्रात उडी घेणं भाग होतं. मी राजीनामा द्यायचं ठरवलं आणि सागरनामा नावाच्या एका सेतूची बांधणी सुरू केली. हा माझ्या स्वप्नांकडे जाणारा सेतू आहे, जो आपण मिळून उभारलाय. आज ऑफिसचं गेट शेवटचं ओलांडताना माझ्या मनात समाधान आहे. सुरक्षिततेचा किनारा सुटला आणि समोर अथांग महासागर असला तरीही भीती नाही, कारण आपल्या पंखांची ताकद ओळखण्यासाठी किनाऱ्याची साथ सोडावीच लागते. माझा सागरनामा आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे.